मूर्तिजापूर शहर तसेच ग्रामीण भागात वरली मटका धंद्याचे प्रस्त मोठ्या प्रमाणात वाढल्याचे जनसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे। मूर्तिजापूर शहरात एवढ्यात 3-4 कारवाई होऊन सुद्धा वरली मटका या व्यवसाय बंद करण्यात आला नसून मूर्तिजापूर शहरात अवैध वरली मटका खवालांची संख्या खूप वाढलेली आहे। त्यामुळे तरुण वर्ग या व्यवसायाकडे वाढत चाललेला आहे। त्यामुळे काही तरुणांचे संसार उद्ध्वस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे। दिनांक 27 डिसेंबरच्या रात्री शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आशिष शिंदे यांना वडरपुरा परिसरात एका घरात जुगार सुरू असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे स्टेशन परिसरातील वडरपुरा येथे तातडीने अनिल गुंजाळ यांच्या घरी वडारपुरा दहाड टाकली असता नगदी मुद्देमाल 5200 रुपये, 5 मोबाईल किंमत 36,000 रुपये, 2 होंडा कंपनीची CD डिलक्स 110 क्रमांक MH30BR 70,000 रुपये, MH30 BK 4092 दुचाकी किंमत 90,000 रुपये असा एकूण मुद्देमाल 2,01,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अनिल रामा गुंजाळ राहणार मूर्तिजापूर, प्रतीक जयराम जाधव अनभोरा, शाहरुख हुसेन राहणार सोनोरी, मोहम्मद अतिक मोहम्मद राहणार सोनोरी, धीरज सावलिया बोयत राहणार मूर्तिजापूर यांच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कलम 4-5 प्रमाणे कारवाई करण्यात आली। पुढील तपास ठाणेदार अजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे करीत आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।